आपण पाहणार आहोत ताजा मटारचा खिमा. मटार, कांदा आणि टोमॅटो घेतला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा, लसूण, आलं फिरवून घ्यायचं. त्याच भांड्यामध्ये टोमॅटो घालून त्याची प्युरी तयार करायची आणि त्याच भांड्यामध्ये मटार घालायचे आणि खडबडीत वाटून घ्यायचे. कढईमध्ये 1 चम्मचभर तेल गरम करायला ठेवले. जिरे घालायचे. कांदा आणि लसूणची पेस्ट घालून घ्यायची, व्यवस्थित परतून घ्यायची. टोमॅटोची प्युरी घालून घ्यायची आणि व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. काही मसाले घालायचे तर हळद, तिखट, गरम मसाला, चिकन मसाला, गरम पाणी घालायचे आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचे. त्यानंतर काजू घातले आहेत आणि मटार घालायचे आणि यामध्ये गरम पाणी घालून चवीनुसार मीठ घालायचे. यावरती झाकण ठेवायचे आहे आणि 7 ते 8 मिनिटभर मस्त असं खिमा शिजवून घ्यायचा. यावरती फोडणी द्यायची. आपला मटारचा खिमा तयार झालेला आहे.